श्रीमती सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 10वी-12वी तसेच NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिरीषभाई शाह, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती शरदचंद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत वळवी, केंद्र प्रमुख योगेश महाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर भाऊ निकम, नवापूर एज्युकेशन सोसायटी सदस्या श्रीमती अर्चनाबेन शाह उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की यशस्वी जीवनासाठी चिकाटी, मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास निश्चितच यश प्राप्त होते। यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून योगेश महाले यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात। NMMS मेरिटमध्ये निवड झालेले विद्यार्थी जानवी हेमंत वळवी, अनुष्का अनिल पाटील, प्रांजल ज्ञानेश्वर माळी, उदित संदीप पाटील, हर्ष आनंद महाले, हर्ष मुकेश महाले, प्रणव सचिन पाटील इयत्ता 10वी गुणवंत विद्यार्थी, कुमारी मनस्वी संदीप पाटील 93.80% प्रथम क्रमांक, चिरंजीव भाग्येश योगेश महाले 93.80% प्रथम क्रमांक, कुमारी जानवी ज्ञानेश्वर माळी 91.40% द्वितीय क्रमांक, कुमारी एंजल विक्रम गावित 91.40% द्वितीय क्रमांक, चिरंजीव ऋग्वेद राजेंद्र गवळे 90.80% तृतीय क्रमांक, इयत्ता 12वी विज्ञान गुणवंत विद्यार्थी यामध्ये कुमारी केयुरी भरत सोनार 90.83%, चिरंजीव चेतन प्रकाश खिरनार 90.50%, कुमारी उर्वी विजयकुमार कदम 90.33%, इयत्ता 12वी कला गुणवंत विद्यार्थी कुमारी अतुषा ईश्वर गावित 81.83%, कुमारी तमन्ना बी अकबर अली सय्यद 79.50%, चिरंजीव अतुल वाड्या गावित 78.50%, आदिवासी गटातील गुणवंत विद्यार्थी यामध्ये कुमारी अनुष्का रामचंद्र देसाई इयत्ता 12वी विज्ञान 83.33%, कुमारी अतुषा ईश्वर गावित 12वी कला 81.83%, कुमारी एंजल विक्रम गावित 10वी 91.40%। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला। श्रीमती मेघा पाटील मॅडम यांनी त्यांचे वडील कैलासवासी बीडी पाटील यांच्या स्मरणार्थ इयत्ता 10वी व 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकं दिलीत। कैलासवासी मधुकर चिंदू मंडलिक यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमलाबाई मधुकर मंडलिक यांच्यातर्फे श्री दीपक मंडलिक यांनी NMMS मेरिट विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकं दिली। तसेच श्रीमती डॉक्टर योगिता पाटील यांनी इयत्ता 10वी व 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकं देऊन प्रोत्साहन दिले। अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष शिरीषभाई शाह यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या योगदानाचा उल्लेख केला। शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार व मेहनतीच्या जोरावर भविष्यात मोठे यश संपादन करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मिनल पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार प्रदर्शन TR जाधव यांनी केले। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव वाढला असून हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। इतरांपेक्षा आपण चांगले गुण प्राप्त केले म्हणून आपल्याला या ठिकाणी बक्षीस मिळालं, परंतु काही विद्यार्थ्यांनी पालकांच्या मेहनतीने, शिक्षकांनी त्यांना ज्या ज्या सूचना प्राप्त केलेल्या होत्या, सूचना दिलेल्या होत्या, त्या सूचनांच्या आधारे जास्तीत जास्त चांगला अभ्यास केला, जास्तीत जास्त चांगलं लिखाण केलं आणि त्यांना परीक्षेमध्ये गौरव मिळाला। केलेला वाया जात नाही। आणि तिसरी गोष्ट आहे, तुझ्यात काम करायची, तुला अभ्यास करायची शक्ती तुझ्यात आहे, खोळून काढ। मी करू शकते हा दृढ संकल्प करा, का नाही होणार, होऊ शकते। त्याच्यासाठी जिद्द पाहिजे, चकाकी पाहिजे आणि करायची भावना पाहिजे। आणि त्याचबरोबर संस्था चालक म्हणून मी इथे बोलतो आहे, तर माझी एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही जेवढं पुढे जाणार हा संस्था नाव मोठा करते। हा माझा विद्यार्थी, आमच्या संस्थाचा विद्यार्थी हा मोठा आहे की आम्हाला घ्यायला मौका मिळेल। तुमचे पालक, तुमचे पेरेंट्स तर घेतीलच, शिक्षकगण सुद्धा घेतील,
पण त्याचबरोबर संस्था सुद्धा मोटिवेट करेल की आमच्या संस्थाचा विद्यार्थी आज कुठे आहे बघा. तेवढा मोका संस्थाला द्या असे आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि त्यासाठी संस्था सुद्धा वेगवेगळा प्रयत्न करत आहे. मला सांगायला इच्छा वाटतो की आता आम्ही प्रायमरीकडे 4 वर्ग आहे आणि 4च शिक्षक आहे. तर तिथे आता आम्ही विचार करतो आहे की त्यांना एक ॲडिशनल शिक्षक द्यावं आणि त्याचा खर्च मॅनेजमेंट करते. यासाठी जर प्रायमरी 1 ते 4चे मुलं जर मेहनत केल्याशिवाय आले, त्यांना पूर्ण वाव भेटला नाही. आता विचार करा, एका वर्गात 60-70 मुलं आहे, काय अपेक्षा करतात? त्यांना योग्य प्रेरणा मिळावी, योग्य शिक्षण मिळावं, म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक वर्षी आम्ही काउंट केलं, प्रत्येक वर्षी आम्हाला 5.5 लाख रुपयाचा खर्च आहे. परंतु मॅनेजमेंट त्याच्यावर विचार करते आहे की आपण करावं. आपले विद्यार्थी जर पुढे जाऊ शकत असेल तर हे खर्च करा.